बिग बॉस मराठीचं 5वं सीझन सुरू झालंय आणि या 5व्या सीझनमध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतला होता। या 16 कलाकारांपैकी एक कलाकार हा या शोच्या बाहेर गेलाय, म्हणजे त्याची एक्झिट झाली आणि आता 15 कलाकार या शोमध्ये उरलेले आहेत। बिग बॉस मराठी हा रियालिटी शो आता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतोय, फेमस होतोय आणि अनेक जण याकडे पाहत आहेत, कारण की यामध्ये असणारे जे 15 कलाकार आहेत ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चेले जाणारे आहेत। कारण की या मराठी रियालिटी शोमध्ये जे कलाकार आहेत त्यामध्ये काही मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे वरिष्ठ कलाकार आहेत, तर काही जण मालिकामध्ये सिरियलमध्ये किंवा रिॲलिटी शोमध्ये काम करणारे आहेत, तर काही जण हे टिकटॉक स्टार आहेत, रील स्टार आहेत आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत। असे सगळ्याच बाजूचे कलाकार या मराठी बिग बॉसमध्ये घेतल्यामुळं त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहेत आणि ते मोठा धुमाकूळ या बिग बॉसच्या घरामध्ये घालत आहेत। आता या बिग बॉसच्या घरामध्ये अनेक जण एकमेकांशी वाद घालतात, तंटा घालतात, भांडणं करतात आणि यामध्ये ते प्रसिद्ध होतात। आता या घरामध्ये सगळ्यात जास्त भांडकुदळ किंवा सगळ्यांशी भांडणारी आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी। आता ही निक्की तांबोळी नेमकी कोण आहे, काय आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं ती राडा करते हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता बिग बॉस मराठीच्या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झालेत, 16 कलाकार सहभागी झालेत आणि या 16 कलाकारांसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवत आहेत। याच्या अगोदर आपण सूरज चव्हाण असेल, छोटा पुढारी घनश्याम दरवडे असेल या दोघांवर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता आपण निक्की तांबोळी हिच्यावर व्हिडिओ बनवतो। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या आणि हा सुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा। निक्की तांबोळी नेमकी रिॲलिटी शोमध्ये कशी आली हिचा आपण प्रवास जाणून घेऊ। निक्की तांबोळी ही मूळची छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचं औरंगाबादचे आहे आणि ती आता सध्या मुंबईतील डोंबिवलीमध्ये राहत असली तरी तिचा जन्म छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचाच आहे। मग तिची सुरुवात या ठिकाणी झाली। तिनं शालेय आणि पदवीपर्यंत शिक्षण छत्रपती संभाजीनगरमधल्याच एका कॉलेजमध्ये घेतलं, विद्यालयामध्ये घेतलं। आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे वडील एक व्यावसायिक होते आणि व्यावसायिक असल्यामुळे ते व्यावसायिक कामानिमित्त मुंबईला स्थलांतरित झाले आणि मग मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतर निक्कीनं मॉडेलिंग करायला सुरुवात केली आणि तिला त्या क्षेत्रामध्ये आवड मोठ्या प्रमाणात होती। मग आवड असल्यामुळे तिनं मॉडेलिंग करायला सुरुवात केली। मग मॉडेलिंग केल्यानंतर तिला TV चॅनलच्या ज्या जाहिराती आहेत, ॲडव्हर्टाईज आहेत यामध्ये सुरुवातीला काम मिळत गेलं। मग सुरुवातीला TV चॅनलच्या ॲडमध्ये काम केलं, मग त्यानंतर तिला काही मालिकांमध्ये सुद्धा काम मिळालं। मग मालिकामधून ती थेट चित्रपटामध्ये सुद्धा गेली आणि जो कांचना चित्रपट 3 आला होता यामध्ये सुद्धा तिनं काम केलं आणि त्याचबरोबर तिनं अजून 3 चित्रपटामध्ये काम केलं। ती अभिनेत्री म्हणून पुढे येऊ लागली। मग अभिनेत्री झाल्यानंतर असाच एक मोठा रिॲलिटी शो आहे खतरों के खिलाडी म्हणून। या खतरों के खिलाडीमध्ये सुद्धा निक्की तांबोळी पोहोचली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती। मग खतरों के खिलाडी खेळल्यानंतर बिग बॉस हिंदीचा 14वा सीझन आला आणि बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये हिंदीच्या त्या ठिकाणी होस्ट करणारा जो सलमान खान होता या बिग बॉसच्या शोमध्ये निक्की तांबोळी पोहोचली आणि टॉप 3 मध्ये पोहोचली। म्हणजे शेवटीचे जे लास्टचे 3 जण असतात या 3 जणांमध्ये निक्की तांबोळी पोहोचलेली होती। विजय होण्याच्या काही पावलं फक्त दूर होती आणि त्या ठिकाणी ती पोहोचल्यानंतर तिचा पराभव झाला, विजेता होऊ शकली नाही। मग त्यानंतर ती आता मराठी बिग बॉसमध्ये आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं तिनं बिग बॉस हिंदी शो गाजवला होता त्याच पद्धतीनं बिग बॉस मराठी हा रिॲलिटी शो सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजवत आहे। आता या बिग बॉस मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर निक्की तांबोळीचं आणि वर्षा उसगावकर यांचं अजिबात जमत नाही। या दोघींचे भांडणं या शोमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात। आता त्यामध्ये कमी की काय म्हणून निक्की तांबोळीसोबत थेट सूरज चव्हाण म्हणजे बुक्की टेंगुळ हा सुद्धा भिडला होता आणि तिला तो डायरेक्ट म्हणला की आपल्या वाटं गेलं की आपण बुक्की टेंगुळ आणत असतो आणि गोलीगत धोका देते, असं त्यानं निक्की तांबोळीला डायलॉग
मारला होता. मग अशा पद्धतीनं निक्की तांबोळी या बिग बॉस मराठीच्या शोमध्ये खेळत असताना तिचे वाद हे मोठ्या प्रमाणात अनेकांशी होतात, पण मात्र नंतर ती समजूनसुद्धा घेते, समजूनसुद्धा सांगते. कारण की आता हा खेळच अशा पद्धतीचा आहे की त्यांना त्या पद्धतीनं कामं सांगितलेत, त्या कामामध्ये नक्कीच एकमेकांसोबत भांडणंच लागतात. कारण की माणसाचं जे खरं रूप आहे, आपण ज्या पद्धतीनं अनेकांशी वागत असतो, बोलत असतो, चालत असतो आणि जेव्हा सगळेजण एकत्र असतात, आपण काही दिवस एकमेकांशी चांगलं बोलू शकतो, पण जेव्हा एकमेकांच्या मनातलं खरं समोर येऊ लागतं, त्याचं खरं रूप बाहेर येऊ लागतं, तेव्हा मात्र एकमेकांसोबत जमत नाही, भांडणं तणणं सुरू होतात. अगदी त्याच पद्धतीनं या बिग बॉस मराठी शोमध्ये होतं आहे. आता निक्की तांबोळीनं हिंदी बिग बॉस शोमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. मराठी बिग बॉसमध्ये ती कितव्या क्रमांकापर्यंत पोहोचेल किंवा विजेती होईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.